आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाबाबतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी वित्त विभागानं महाउपलब्धी ॲप विकसित केलं असून आता कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला घरबसल्या मोबाईलवर नमूद सेवांचा लाभ घेता येईल. या नवीन ॲपबाबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आणि निवृत्ती वेतनविषयक कोणाच्या अडचणी असल्यास त्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशानं येत्या 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली. सिकलसेल ॲनिमिया विरोधातील लढ्यासाठी जनजागृती, तपासणी आणि या आजाराबाबत खुली चर्चा होणं अत्यावश्यक असून हा केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक विषय असल्याचं प्रतिपादन वरिष्ठ IPS अधिकारी संदीप तामगाडगे आणि महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंढे यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करण्याचं, कोणतीही माहिती पडताळून पाहण्याचं आणि आयुष्यभर शिकत राहण्याचं आवाहन केलं. श्री निकेतन महाविद्यालयाच्या इंग्लिश विभागातर्फे मल्टीलिंग्वेल माइंड्स ग्लोबल करिअर या विषयावरील 5 दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. मेधा कानेटकर यांनी बहुभाषिक विद्यार्थ्यांसाठी देश-विदेशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचं सांगितलं. कार्यशाळेत फ्रेंच, जर्मन भाषा, परदेशी भाषांतील करिअर संधी आणि मुलाखत कौशल्य याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. मैत्री दिनानिमित्त अकोल्यात एक पेड़ दोस्ती के नाम या उपक्रमाअंतर्गत 430 मोफत रोपांचं वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. माय वसुधा विकास, संकल्प मित्र परिवार आणि निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या उपक्रमाला पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट UG समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होणार आहे. यावर्षीचं वैद्यकीय अभ्यासक्रमांचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. मेडिकल समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.